नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री महाडिक GS संजीवनी शिक्षण संस्था कराड, सिद्धेश्वर विद्यालय कोपर्डे हवेली, तालुका कराड, जिल्हा सातारा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. आपण इयत्ता 10वीतील गणित भाग 1 मधील घटक क्रमांक 3 अंकगणिती श्रेणी या घटकातील सराव संच 3.4 अभ्यासणार आहोत. इट मीन्स प्रॅक्टिस सेट 3.4. त्यातील आपण पहिलाच प्रश्न घेतलेला आहे. सानिकाने 1 जानेवारी 2016ला ठरवले की त्या दिवशी ₹10, दुसऱ्या दिवशी ₹11, तिसऱ्या दिवशी ₹12 अशा प्रकारे बचत करत राहायचे. तर 31 डिसेंबर 2016 पर्यंत तिची एकूण बचत किती झाली. आता ही गणितं सोडवताना पहिल्यांदा इंग्लिशमध्ये हा क्वेश्चन काय होईल तो पाहूया आणि मग सांगतो. तर काय सांगितले त्यांनी, इन द इयर 1 जानेवारी 2016 सानिका सेव्ह मनी फॉर दॅट डे ₹10, second day ₹11, third day ₹12. She do as like it. Then 31st December 2016, up to that day, how many total saving of Sanika? किती बचत झाली तिची टोटल. आता काय करायचं आहे आपल्याला, ह्या प्रॅक्टिस सेटला नवीन कुठलाही पॉईंट नाही. जी TN आणि SNची सूत्र आपण शिकलेलो होतो ना, तीच सूत्र ह्या प्रॅक्टिस सेटला आपल्याला वापरायचे आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा प्रॅक्टिस सेटला आपल्याला ती सूत्र कशी वापरायची ते शिकून घेऊया. पहिल्यांदा अंकगणिती श्रेणी. काय तयार होईल, APEs. पहिल्या दिवशी ₹10, दुसऱ्या दिवशी 11, तिसऱ्या दिवशी 12 असं तिनं काय केले, साठवलेले आहेत. बरोबर, असे पैसे तिने साठवलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं समजून घ्या, A ची किंमत 10, D ची किंमत 1. A म्हणजे फर्स्ट टर्म 10, D म्हणजे फरक कितीचा आहे, 11तून 10 गेले 1चा फरक आहे. वाटले तिथं 11 - 10 = 1 असं जर तुम्हाला लिहायचं असेल तरी लिहू शकता. A मिळाला, D मिळाला. आता एकूण बचत काढायची आहे, टोटल सेव्हिंग काढायची, म्हणजे गॅरंटीनं फॉर्म्युला हा SNचाच वापरायचा आहे. n/2 चौकटी कंसात 2A अधिक n - 1D. आता ह्यातले तुम्हाला कोण कोण माहिती झाली, A आणि D माहीत झाला. फक्त A D वर चालणार नाही, n पण माहीत पाहिजे. अशी तिनं किती दिवस बचत केली, तिने 1 जानेवारीपासून चालू केलं आणि 31 डिसेंबरला थांबवलं. म्हणजे त्या वर्षात किती दिवस असतील, कारण हे वर्ष 2016 म्हणजे 4 भाग जाणार आहे. आणि 4 भाग जाणारं वर्ष असेल तर ते कसलं वर्ष असतं, लीप वर्ष. म्हणजेच लीप वर्षात 366 दिवस असतात. म्हणून n = 366. ही एक महत्त्वाचं समजलं पाहिजे. 366 का आलं, 365 घेऊन सोडवलं तर गणित चुकलं. ठेवूया किमती आता. S 366, n ची किंमत 366/2 कंसात 2. A ची किंमत ब्रॅकेटमध्ये 10, 2A आहे, Aच्या जागेवर 10 ठेवला, अधिक n ची किंमत 366 - 1 गुणिले D ची किंमत 1 चौकट कंस पूर्ण. पुढं काय येतंय बघूया आपण. S 366 बरोबर 366चे निम्म करायचं आहे. बे 1 राहिला, 1 वर 6 घेतले 16, 2 = 16 आणि 2 = 6, 183 चौकटी कंसात 10 × 2 = 20 अधिक 366 मधून 1 गेला 365, 1 365. S 366 बरोबर 183 गुणिले 365 अधिक 20 385. म्हणजेच S 366 बरोबर, आता ह्या दोघांचा जर गुणाकार केला तर आपल्याला इथं उत्तर 100% मिळेल. 385 आणि 183चा आपण गुणाकार करायचा आहे. 385 आणि 183चा आपल्याला गुणाकार करावा लागेल. गुणाकार करून घेऊया. 3×5 = 15, 5 हातच्या गेला 1, 3×8 = 24 आणि हातच्याचा 1, 25 = 5 हातच्या गेले 2, 3 × 9 आणि हातच्याचे 2 11, 0 घेतला. 8×5 = 40, 0 हातच्या गेले 4,
8 8 64 आणि हातच्याचे 4, 68 8, हातच्या गेले 6, 8 त्रिक 24 आणि 6 30, 2 शून्य घ्यायचे. 1 गुणिले 5 5, 1 गुणिले 8 8, 1 गुणिले 3 3. यांची आपल्याला काय करावी लागेल बेरीज. 5 5, 1 आणि 8 9 5 14चे 4, हातच्या गेला 1, 8 आणि 1 9 1 10चे 0, हातच्या गेला 1, 3 आणि 3 6 आणि 1 7. 70,455 एवढी काय आली त्या ठिकाणी बेरीज आली. म्हणजे 70,455. मग शेवटी वाक्य काय लिहायला लागेल. सानिकाने एकूण 70,455 रुपये बचत केली. सानिका सेव्ड ₹70,455. अशा पद्धतीनं उदाहरण सोडवायचं आहे. आता दुसरं उदाहरण बघा. त्यातलं दुसरं उदाहरण पहा काय आहे. दुसरं प्रश्न वाचतो मी. एका गृहस्थाने 8,000 रुपये कर्जाऊ घेतले आणि त्यावर 1,360 रुपये व्याज देण्याचे कबूल केले. प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 40 रुपये कमी देऊन सर्व रक्कम 12 मासिक हप्त्यात भरली. तर त्याने दिलेला पहिला व शेवटचा हप्ता किती. इट मीन्स काय दिले याच्यात. अ मॅन बॉरो 8,000 रुपीज लोन अँड ही ॲग्रीड टू रिपे 1,360 रुपीज इन द 12 इन्स्टॉलमेंट्स. 12 इन्स्टॉलमेंटमध्ये द्यायचं आहे. बट द नेक्स्ट इन्स्टॉलमेंट इज द लेस दॅन 40 रुपीज टू प्रिव्हियस इन्स्टॉलमेंट. म्हणजे पुढचा हप्ता असेल तो 40 रुपयांनी मागच्यापेक्षा कमी द्यायचा आहे. देन फाइंड द फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट. बघूया आता कसं करायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा काय करायला लागेल आपल्याला. एकूण रक्कम काढावी लागेल. एकूण रक्कम त्याला किती कर्ज फेडावं लागेल. बरोबर. कर्ज अधिक काय काढावं लागेल व्याज. लोन प्लस इंटरेस्ट. 8,000 रुपयाचं कर्ज आणि व्याज किती आहे 1,360. म्हणजेच किती रुपये फेडावं लागेल 9,360 रुपयाचं त्याला कर्ज फेडावं लागणार आहे. बघा एवढं कर्ज त्याला फेडावं लागेल. आता एवढं कर्ज फेडण्याच्या आधी त्याला ते किती हप्त्यांमध्ये फेडावं लागणार आहे याच्यावरती विचार करावा लागेल. किती हप्ते टोटल फेडावे लागतील. सगळ्यात पहिल्यांदा विचार करा किती हप्त्यांमध्ये फेडायचं आहे हे सगळं. तर हे सगळं फेडण्यासाठी त्याला 12 हप्ते एवढी वेळ आहे. म्हणजेच यांची किंमत 12 आणि ही जी मिळालेली 9,360 किंमत आहे ही S12ची आहे. कारण ते 12 हप्त्यात तेवढे पैसे त्याला फेडायचे आहेत. म्हणजे 12 हप्त्यांची ही बेरीज आहे लक्षात ठेवा. सम ऑफ 12 इन्स्टॉलमेंट्स. परत डीची व्हॅल्यू पण मिळेल तुम्हाला. डीची व्हॅल्यू घेताना मात्र 40 घेतली की चुकला. बिकॉज द इन्स्टॉलमेंट इज लेस 40 रुपीज टू प्रिव्हियस इन्स्टॉलमेंट. म्हणजेच प्रत्येक वेळेला हप्ता 40ने कमी होणार आहे. म्हणजेच लेस म्हटलं की निगेटिव्ह घ्यायला विसरायचं नाही. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. जास्त असलं की पॉझिटिव्ह. लेस म्हणजे कमी असलं की निगेटिव्ह. मोर असलं की पॉझिटिव्ह. ह्या व्हॅल्यू तर मिळाल्या. ठेवूया एस एनच्या सूत्रात किमती. एस एन बरोबर. कारण एस दिसतोय म्हणजे एस एनचंच सूत्र वापरायचं. n/2 चौकट कंसात 2a अधिक कंसात n वजा 1 कंस पूर्ण डी चौकट कंस पूर्ण S12. यांच्या जागेवर 12 ठेवला. बरोबर. यांची किंमत 12/2 चौकट कंसात 2a माहीत नाही आपल्याला अधिक यांची किंमत 12 वजा 1 डीची किंमत सुद्धा माहिती नाही. डीची माहिती आहे. डीची किंमत -40 आहे. सॉरी डीची किंमत आपल्याला माहिती आहे. एची फक्त माहिती नाही. म्हणजे ह्याच्यावरून एची किंमत मिळेल आपल्याला. S12 किती आहे पाहता. S12 9,360 बरोबर. बेके बे बेसक 12 6चा भाग गेला कंसात 2a. आता इथं मात्र गुणाकार करून घ्यायचा बरं का व्यवस्थित. 12तनं 1 गेला 11. बघा 12तनं वाटलेच लिहितो मी. कंस घालतो 11 गुणिले पुढे किती वजा 40. पुढं 9,360 हा 6 त्या कंसाला गुंतोय. तो इकडं आल्यावर काय करणार भागणार. बरोबर. इकडं कोण राहिला बघा
2a 11 चौक 44 आणि पुढं राहिला 0. सही गलत गलत अधिक वजा वजा. पुढं काय करायचं 6 बघूया. 6 एक्के 6. 9 मधून 6 गेले 3 राहिले. 3 वर 3 घेतले 33. 6 पंचे 30. 33 मधून 30 गेले 3 राहिले. 3 वर 6 घेतले 36. 6 6 36 आणि पुढं राहिलेला 0. आणि काय करायचं हा वजा 440 आहे तो इकडे घेऊन यायचा लगेच. अधिक 440 झाला आणि इकडं कोण राहिला फक्त 2a. बेरीज करा. 0 अधिक 0 0. 6 अधिक 4 10चे 0 हातच्या गेला 1. 5 आणि 4 9 हातच्याचा 1. 10चे 0 हातच्या गेला 1. 1 आणि हातच्याचा 1 2 बरोबर 2a. म्हणजे a बरोबर पुढं काय येईल. a बरोबर 2000ला हा 2 भागायला जाईल कारण इथं गुंतोय. म्हणजे बे के बे पुढे राहिले 3 0. म्हणजे तुम्हाला काय मिळालं. a बरोबर 1000 मिळालं. म्हणजेच पहिला हप्ता मिळाला. यू गेट द फर्स्ट टर्म. ए इज द फर्स्ट टर्म मीन्स फर्स्ट इन्स्टॉलमेंट. ए बरोबर 1000 मिळालं. आता टी एनचं सूत्र वापरायला काय हरकत नाही. का टी एनचं सूत्र वापरायचं कारण पहिला हप्ता मिळाला आहे आपल्याला आणि शेवटचा हप्ता म्हणजेच टी एनची किंमत असते लास्ट. आता टी एन काढायचं आहे आपल्याला. पण एन बरोबर किती आहे 12 कारण तो शेवटचा हप्ता म्हणजे 12वा हप्ता. कारण पहिला हप्ता आणि शेवटचा हप्ता काढायचा आपल्याला. पहिला तर काढलाय शेवटचा काढायचा म्हणजे 12. त्याच्यात पण डीची किंमत किती ठेवायची वजा 40. एची किंमत इथं काढलेलीच आहे 1000. लिहूया टी एनचं सूत्र. टी एन बरोबर ए अधिक कंसात एन वजा 1 डी. टी एनच्या जागेवर 12 ठेवला. एच्या जागेवर 1000 अधिक एनच्या जागेवर 12 वजा 1 गुणिले डीच्या जागेवर वजा 40. आता टी 12 बरोबर 1000 आणि 12त नाही गेला 11 गुणिले वजा 40 येईल. म्हणजे टी 12 बरोबर 1000 अधिक कंसात 11 गुणिले वजा 40. मग टी 12 बरोबर 1000. आता ह्यांचा गुणाकार करूया. काय येईल गुणाकार सांगा बरं. गुणाकार काय येईल. 11 चौक 44 त्याच्यावर 1 0 आणि धन ऋण सही गलत काय येणार गलत. मग टी 12 बरोबर 1000 मधून 440 गेले. 0तून 0 गेला 0. 10तून 4 गेले 6. इथं काय 9तून 4 गेले 5 आणि एकाचा झाला 0. म्हणजेच टी 12 बरोबर किती आले 560. म्हणजेच पहिला हप्ता फर्स्ट इन्स्टॉलमेंट बरोबर ए बरोबर 1000 रुपये आणि शेवटचा हप्ता लास्ट इन्स्टॉलमेंट बरोबर टी 12 बरोबर 560 रुपये. म्हणजे ह्या पद्धतीने त्याला काय करावं लागेल कर्ज फेडावं लागेल. या पद्धतीनं ही उदाहरणं आपल्याला पूर्ण करायची आहेत. आता असंच उदाहरण त्यातला प्रश्न क्रमांक 3. 6 प्रश्न आहेत टोटल. मी 5 घेतलेत त्यातले. आता हा प्रश्न काय आहे पहा जरा. प्रश्न 3. सचिनने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये पहिल्या वर्षी 5000 रुपये, दुसऱ्या वर्षी 7000 रुपये, तिसऱ्या वर्षी 9000 रुपये याप्रमाणे रक्कम गुंतवली तर त्याची 12 वर्षातील एकूण गुंतवणूक किती. बघा. मिस्टर सचिन इन्व्हेस्टेड द अमाऊंट इन द नॅशनल सेविंग सर्टिफिकेट. द फर्स्ट इयर इन्व्हेस्टमेंट इज ₹5000. सेकंड इयर इन्व्हेस्टमेंट इज ₹7000. थर्ड इयर इन्व्हेस्टमेंट इज ₹9000. So how many total investment after 12 years? So first arithmetic progression तयार करा. अंकगणिती श्रेणी. The AP is काय येईल arithmetic progression. पहिल्यांदा 5000 रुपये कॉमा नंतर 7000 रुपये कॉमा नंतर 9000 रुपये कॉमा अँड सो ऑन. असं 12 वर्षांनी 12वा हप्ता इथं येईल. आता 12 वर्षानंतरची एकूण गुंतवणूक. एकूण म्हणलं की लक्षातच ठेवायचं सूत्र एसएनचंच वापरायचं. त्याच्यात कुठल्याही प्रकारचा बदल करायचाच नाही. एकूण म्हटलं की लक्षात ठेवायचं बेरजेचं सूत्र. आता ह्याच्यातून ए बरोबर किती निघतोय बघा 5000. डी बरोबर 2000.
कारण 7,000मधून 5,000 गेले 2,000. डी मिळाला. पुढं अजून काय मिळेल? 12 वर्षातलं मिळेल, म्हणजे n बरोबर 12. ठेवा या किमतीन, सोडवा गणित. यस यांच्या जागी 12, 12/2 यांच्या जागी 12 कंसात 2, एची किंमत कंसात ठेवा 5,000, 2 म्हणजे 2 कंसात 5,000 अधिक यांची किंमत 12 वजा 1 गुणिले डीची किंमत 2,000 चौकट कंस पूर्ण. यस 12 बरोबर 12/2 म्हणजे किती येणार पहा? बेसक 12 चौकटीत 5,000 दुने 10,000 अधिक 12तनं 1 गेला 11, 11 दुने 22,000, 11 राहिलं ना, 11 दुने 22,000. मग यस 12 बरोबर 6 गुणिले 22,000 आणि 10,000 32,000. मग यस 12 बरोबर 3 शून्य लिहून घ्यायचे आधीच आणि फक्त 6 गुणायचे. 6 दुने 12चे 2, हातच्या गेला 1, 6 18 आणि हातच्याचा 1 19. 1,92,000 रुपये गुंतवलेले असतील. म्हणजे सचिनने 12 वर्षात 1,92,000 रुपये NSP मध्ये NSC मध्ये गुंतवले. It means in the 12 year Sachin invested 1,92,000 rupees in NSC. NSC म्हणजे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र. झालं, एकूण काढली, विषय संपला. इट इज द ॲप्लिकेशन, ह्याला ॲप्लिकेशन म्हणायचं. आता प्रश्न क्रमांक 4 बघा, त्यातला काय आहे. प्रश्न फारसे अवघड नसतात याच्यात, जरा विचार फक्त काय करायला लागेल, आपल्याला पूर्ण करून घ्यायला लागेल. आता काय आहे बघा याच्यात, प्रश्न काय आहे पहा. प्रश्न वाचतो मी. एका नाट्यगृहात खुर्च्यांच्या एकूण 27 रांगा आहेत. पहिल्या रांगेत 20 खुर्च्या आहेत, दुसऱ्या रांगेत 22 खुर्च्या, तिसऱ्या रांगेत 24 खुर्च्या, याप्रमाणे खुर्च्यांची मांडणी आहे. तर 15व्या रांगेत एकूण किती खुर्च्या असतील आणि नाट्यगृहात एकूण किती खुर्च्या असतील. इट मीन्स इन द ऑडिटोरियम म्हणजे नाट्यगृह, देर आर 27 rows for seats. In the first row there are 20 seats, in the second row there are 22 seats, in the third row there are 24 seats. This arrangement is as like. Then how many seats in the 15th row, and also how many total seats in the auditorium. सगळे मिळून काढायचेत. सगळ्यात पहिल्यांदा काय करायला लागेल, AP तयार करावं लागेल, अंकगणिती श्रेणी. द AP इज, पहिल्या रांगेत किती आहेत 20, दुसऱ्यात 22, तिसऱ्यात 24 अँड सो ऑन. A बरोबर 2, D बरोबर, A बरोबर 20 आहे पहिली टर्म, D बरोबर 2 येणार. पहिली टर्म 20 आहे आणि गॅप दोन्हीचा किती आहे, डिफरन्स 22 वजा 20 किती आला, इथं वाटलेच लिहू शकता. 22 वजा 20 बरोबर 2. आता पुढं काय करायचं आहे पहा. A मिळाला, D मिळाला. आपल्याला पहिल्यांदा काय विचारले, 15व्या रांगेत किती असतील. म्हणजेच पहिल्यांदा T15 काढून घ्यायला लागेल, म्हणजे n बरोबर 15. ही गोष्ट विसरायची नाही. मग TNचं सूत्र वापरूया. TN इज इक्वल टू, TNचा फॉर्म्युला पहिल्यांदा वापरून घेऊया. A अधिक कंसात n वजा 1 D. T15 बरोबर A ची किंमत 20 अधिक n ची किंमत 15 वजा 1 गुणिले D ची किंमत 2. T15 बरोबर 20 अधिक 15तनं 1 गेला 14, 14 दोन्ही किती आले 28. मग T15 बरोबर 20 आणि 28 किती आले 48. म्हणजे 15व्या रांगेत 48 खुर्च्या असतील. इन द 15th row there are 48 seats. 15तनं गेला 14 आणि 14 दोन्ही किती आले 28. नाही तर काय होतं माहिती आहे का, 14 आणि 20ची बेरीज करतात मुलं, फसतात. इथं गुणाकार क्रिया आधी पूर्ण करायची असते.
याच्यानंतर काय विचारले, सगळ्याच नाट्यगृहात मिळून किती खुर्च्या असतील, हाऊ मेनी टोटल सीट्स इन द ऑडिटोरियम. मग पहिल्यांदा ए बरोबर 20, डी बरोबर 2, वरच्याच किमती उतरून घ्यायच्या बरोबर. आणि आता किती रोज आहेत टोटल, 27 रोज, म्हणजेच थोडक्यात एनची व्हॅल्यू 27 घ्यायची. आणि कुठलं सूत्र वापरायचं आता, एस एनचं वापरायचं, कारण एकूण खुर्च्या विचारले. एस एन इज इक्वल टू n/2 कंसात 2a अधिक n वजा 1 डी कंस पूर्ण. एस 27 बरोबर n/2 म्हणजेच काय येणार आता, 27/2 कंसात 2 एच्या जाग्यावर कंसात 20 अधिक n म्हणजे 27 वजा 1 गुणिले डी म्हणजे फरक कितीचा आहे, 2चा. एस 27 बरोबर 27/2, अपूर्णांकात भाग घालवायचाच नाही शक्यतो, तसंच ठेवायचं. 20 दुनी 40, आता इथं काय येणार, 27 मधून एक गेला 26, 26 दुनी किती आले, 52. एस 27 बरोबर 27/2 गुणिले 52 40ची बेरीज करा, किती आली, 92. म्हणजे एस 27 बरोबर 92च्या निम्मे करा, 46. 27 आणि 46चा गुणाकार फक्त काय करायला लागेल, पूर्ण करावा लागेल. एस 27 बरोबर 27 + 162 हातच्या गेले 16, 27 चोक 108, 108 आणि 16 124. म्हणजेच सभागृहात एकूण किती खुर्च्या, नाट्यगृहात एकूण किती खुर्च्या असतील, 1242 खुर्च्या असतील. नाट्यगृहात एकूण 1242 खुर्च्या असतील. इन द ऑडिटोरियम देर आर 1242 टोटल सीट्स. या पद्धतीने एक्झाम्पल पूर्ण करून सोडवायचं आहे. आता लास्ट यातलं एक्झाम्पल एक घेतोय मी, एक्झाम्पल नंबर 5 आहे, जे खूप मोठं प्रश्न आपल्याला वाटतो आणि महत्त्वाचा सुद्धा आहे. काय प्रश्न आहे बघा, कारगिल येथे एका आठवड्यातील सोमवार ते शनिवार या दिवसाच्या तापमानाची नोंद केली. त्या नोंदी अंकगणिती श्रेणीत आहेत असे आढळले. सोमवार व शनिवारच्या तापमानाची बेरीज मंगळवार व शनिवारच्या तापमानाच्या बेरजेपेक्षा 5 अंश सेल्सिअसने जास्त आहे, तर बुधवारचे तापमान -30 असेल तर प्रत्येक दिवसाचे तापमान काढा. मग सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं माहिती आहे का, याचा अर्थ काय आहे इंग्लिशमध्ये, इन द कारगिल देर इज रेकॉर्डेड द टेम्परेचर इन अ वीक मंडे टू सॅटरडे. कंडिशन काय दिले बघा, द सम ऑफ टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटरडे इज मोर दॅन 5 टू द सम ऑफ टेम्परेचर ऑफ ट्यूजडे अँड सॅटरडे. द टेम्परेचर ऑफ वेन्सडे is -30 डिग्री सेल्सिअस. देन फाइंड द टेम्परेचर ऑफ इच डे. मग काय करायचं, सोमवारचे तापमान, मंगळवारचे तापमान, बुधवार. या गणिताला फक्त लिहायचा कंटाळा करायचा नाही. गुरुवारचे तापमान, शुक्रवारचे तापमान आणि शनिवारचे तापमान. मला सांगा यातलं तुम्हाला कुठलं तापमान माहिती आहे बघा, क्वेश्चनमध्ये बुधवारचं माहिती आहे. बुधवारचं तापमान 30 डिग्री आहे, ह्यालाच ए म्हणायचं, कळलं का. मग ह्याच्या वरच्याला ए वजा डी म्हणा, ए वजा 2 डी म्हणा, खालच्याला ए अधिक डी म्हणा, ए अधिक 2 डी म्हणा, ए अधिक 3 डी म्हणा. हे मानलेलं आहे लेट. आता काय कंडिशन दिल्यात त्या मांडायच्या. कंडिशन काय आहे, बाय गिवन कंडिशन, दिलेल्या अटीनुसार
काय सांगितले बघा अट. अट काय सांगितलेली आहे पहा. नीट जरा निरीक्षण केली की नाही अटीचं, तर तुम्हाला उत्तर 100% सापडेल. काय सांगितले, सोमवार आणि शनिवारच्या तापमानाची बेरीज. सोमवार आणि शनिवारचं तापमान. सोमवार तापमान किती आहे, A-2D अधिक शनिवारचं तापमान A+3D बरोबर. हे कधीचे सांगितले, मंगळवार आणि शनिवारच्या तापमानाच्या बेरजेपेक्षा 5 जादा. मंगळवारी किती तापमान आहे, A-D अधिक शनिवारचं तापमान A+3D आणि त्याच्यापेक्षा 5 जास्त आहे. हे तापमान -30 आहे बरं का, 30 नव्हे, मायनस विसरायचं नाही, -30 डिग्री आहे बघा, 5 डिग्रीने जास्त आहे. अट कशी मांडली परत बघा. सोमवारचं तापमान अधिक शनिवारचं तापमान बरोबर मंगळवारचं तापमान अधिक शनिवारच्या तापमानापेक्षा 5 जास्त. करूया आता पुढं. A+A 2A वजा आणि अधिक आलाय, मोठ्यातनं लहान घालवा, मोठ्यात चिन्ह द्या. 3D मधून 2D गेला, 1D मोठ्यात चिन्ह प्लस बरोबर. A+A 2A 3D मधून 1D गेला, 2D मोठ्या चिन्ह प्लस आणि कोण राहिला पुढं +5. 2Aला 2A गेला, कोण राहिला फक्त इकडं D राहिला, इकडं 2D अधिक 5. पुढं काय येईल, 2D त्याच्या जागेवर तसाच ठेवा, +D इकडे घ्या, -D झाला आणि +5 इकडे घालवा, -5 झाला. 2D मधून 1D गेला, 1D राहिला, D बरोबर किती आला, -5. आता A पण माहीत झाला आहे आपल्याला ऑलरेडी आणि D पण माहीत झाला आहे. ठेवूया किमती. सोमवारचे तापमान बरोबर A-2D. A किती आहे, -30 वजा 2D ची किंमत -5 म्हणजेच -30 वजा झाला अधिक 2×5 10. हा वजा अधिक झाला बरं का. मोठ्यातनं लहान घालवा, मोठ्या चिन्ह द्या. 30 मधून 10 गेले, 20 मोठ्या चिन्ह ऋण डिग्री सेल्सिअस. म्हणजे सोमवारचे तापमान किती आले, 20 डिग्री सेल्सिअस. आता मंगळवारचे तापमान काय आहे, A-D. मंगळवारचे तापमान काय आहे, A-D. A-D बरोबर. A ची किंमत -30 वजा D ची किंमत -5 बरोबर. -30 ऋण काय झाला, -5. मोठ्यातनं लहान घालवा, मोठ्या चिन्ह द्या. 30 मधून 5 गेले, 25 मोठ्या चिन्ह वजा डिग्री सेल्सिअस. मंगळवारचं निघालं बघा. बुधवारचे तापमान दिलेलंच आहे. बुधवारचे तापमान काढायची गरज नाही. A बरोबर -30°C हे दिलेलंच आहे. गुरुवारचे तापमान बरोबर A+D. A ची किंमत -30°C वजा D ची किंमत 5°C. म्हणजे किती झालं, वजा कर्ज आणखीन वाढणार, -35°C. शुक्रवारचे तापमान काय येणार, A+2D. A ची किंमत -30 A ची किंमत किती येणार, D ची किंमत आपण इथं काढलेली होती -5 म्हणून इथं अधिकचा वजा झालाय बरं का. A ची किंमत -30 अधिक 2 D ची किंमत -5 -30. पुढं काय येणार, गलत सही गलत, 2×5 10 वजा आला व बेरीज करायची, चिन्ह वजाच ठेवायचं, -40°C. 30 आणि 10 40. आणि शेवट शनिवारचे तापमान बरोबर A+3D बरोबर. A ची किंमत -30 अधिक 3 D ची किंमत -5 -30 सही गलत 3×5 15 -30 आणि -15 30 रुपयाचं कर्ज आणि 15 रुपयाचं कर्ज
म्हणजे एकूण झालं 45 रुपयाचं कर्ज, -45 डिग्री सेल्सिअस. अशा पद्धतीनं सर्व दिवसाचं तापमान आपण काढून घेतलेलं आहे. या पद्धतीनं हा प्रॅक्टिस सेट सोडवायचा आहे. धन्यवाद.